नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं फळ आणि फराळ वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी मावळ तालुक्याचे प्रसिद्ध उद्योजक आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास शेठ काळोखे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो. त्याची काय सांगा? रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी, आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन व संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज तळेगाव शहराच्या या ट्रॅफिकच्या समस्येला तोंड देणारे आमचे बांधव लोंढे साहेब व त्यांची सर्व टीम आज पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं लोणावळ्याला जास्त गर्दी होत असते आणि या गर्दीचं भान ठेवून हे तरुण व पर्यटक हे या रोडनी जात असतात आणि त्यामुळं ट्रॅफिक इतकी वाढलेली आहे. शिवाय आता या 4-5 MIDC आलेले शिंदवासोली MIDC, तळेगाव MIDCचे 5 टप्पे यांनी वाहतूक व्यवस्था खूप वाढलेली आहे. ही वाहतूक व्यवस्थाची सुरळीत चालण्यासाठी असे आमचे ट्रॅफिक बांधव हे पाहिजेनच. जर 5 मिनटं जर ट्रॅफिक बांधव नसेल तर 4-4, 5-5 किलोमीटर रांग लागती. अशा या बांधवांना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आज आषाढी एकादशी निमित्त फराळ व फळाचे वाटप करण्याचा कार्यक्रम करत आहोत. त्यासाठी उपस्थित असलेले API लोंढे साहेब, तसे रोटरी क्लब सिटीचे सुरेशजी दाभाडे व संग्राम भाऊ चॅरिटेबलचे संग्राम भाऊ जगताप व आमचे सर्व रोटरी सदस्य या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तरी आपण या ट्रॅफिक बांधवांचा विचार करून यांना वेळोवेळी ज्या लैंगिक गरजा असतात त्या जर पुरवल्या, त्यांना पावसापासून संरक्षणसुद्धा, मास्क वाटप, कारण इथे गाड्या जाताना डिझेलचा, पेट्रोलचा धूर हा जाऊन त्यांना कफ किंवा कॅन्सरसारखे दुर्धर रोग होऊ शकतात. याची दक्षता घेऊन आम्ही रोटरी क्लब तळेगाव सिटीचं यांचे आरोग्य तपासणीसुद्धा आम्ही घेत असतो. वेळोवेळी काळजी घेऊन आम्ही त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमासाठी आमचे रोटरी सदस्य सर्व उपस्थित आहे, पत्रकार बांधव उपस्थित आहे. यांना सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रमामध्ये कायमच मदतीचा हात असणारे संग्रामदादा जगताप आहेत. काय सांगाल? रामकृष्ण हरी. आज सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ट्रॅफिक पोलीस हे फार आज समाजातले सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळं आम्ही आज कितीतरी वर्षापासून आम्ही त्यांना फराळ वाटप आषाढी एकादशीच्या दिवशी ठेवलेला कार्यक्रम हा दरवर्षी करत असतो. आणि ह्या वर्षी आम्ही सुनील अण्णा शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज फळं, पाणी आणि फळं हे वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जास्तीत जास्त ट्रॅफिकवाल्यांचं जे धन्यवाद मानण्याचं काम करायचं असतं ते कोणत्या तरी पद्धतीने करायचं, म्हणून आज आम्ही हे करत असतो. आणि सर्वप्रथम म्हणजे आजचे ट्रॅफिकवाले असतात, त्यामुळं आज जे लहान मुलं किंवा आज आपणसुद्धा कुठले मीटिंगला जायचं असलं किंवा हॉस्पिटलला जायचं असलं तरी आज त्यांच्यामुळं अजून वेळेत आपण पोहोचत असतो. आणि त्यामुळं त्यांना फार त्यांचं मोलाचं एक काम असतं. त्यामुळे त्यांना कुठंतरी त्यांचे एक शाबासकी, त्यांना मानवंदना देणे हे महत्त्वाचं काम असतं. समाजाने बी त्यांचा विचार केला पाहिजे. समाजाला ज्या टायमाला ते थांबवतात कुठं, तर तिथं थांबलं पाहिजे किंवा लहान मुलांना गाड्या दिल्या नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जे काही करतात की आज त्यांनी अडवलं तर काही लोक की नेत्यांना फोन करतात किंवा कोणाला फोन करतात आणि मग नेते फोन करतात, अरे सोडा. पण ते टायमाला नेत्यांनी बी हा विचार केला पाहिजे की बाबा तुम्हाला काय कारवाई करायची ते कारवाई करा आणि ह्या अशा गोष्टी घडून नका देऊ, हे सांगितलं पाहिजे. आणि समाजाने जास्तीत जास्त ट्रॅफिकवाल्यांना मदत करावं, ते जे सांगतात ते ऐकावं आणि त्या पद्धतीने जर चाललं तर ट्रॅफिक ही होणार नाही, हे मला तरी असं वाटतं. आणि
ट्रॅफिकचे कारण एकच आहे किंवा ते लोक सुरळीत करतात, पण आपलेच काही घटक की त्याच्यामध्ये आम्हाला घाई आहे म्हणून मध्ये शिरतात आणि मग ट्रॅफिक वाढते. त्या टायमाला ते बी काही करू शकत नाही. आज ते पाऊस ऊन वारा काही बघत नाही, पण सणसूद बी बघत नाही, पण कंटिन्यू तिथं चौकात थांबतात. ते जेवण करत नाही वेळेत. आम्ही कधी कधी विचारतो तर 3-3, 4-4 वाजले तर ते जेवण केलेलं नसतात, पण त्या तिथं काम करत असतात. त्यामुळे त्यांचा सगळ्यांनी मिळून विचार करावा आणि सर्वांनी मिळून त्यांचा विचार करून काम करावं कोणती गोष्ट रोडला आल्यावरती. आणि त्यासाठी मी आज इथं रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलासभाऊ काळुखे, रोटरीचे अध्यक्ष सुरेशभाऊ दाभाडे, रोटरीचे उपाध्यक्ष संजय वाघमारे आणि सेक्रेटरी संजय चव्हाण आणि सर्व रोटरीयांची टीम आमची. आणि आज मसापाचे अध्यक्ष आमचे पुरंदरे काका बी आमच्या या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित असतात. त्यांचे सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि मी रामकृष्ण. या ठिकाणी रोटरीचे अध्यक्ष सुरेश नाना दाभाडे काय सांगाल? रोटरी क्लब ऑफ दाभाडे सिटी, आमदार श्रीअण्णा शेळके फाउंडेशन आणि त्याचप्रमाणे संग्राम जगताप चॅरिटेबल ट्रस्ट या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी तळेगाव शहरामध्ये वाहतूक पोलिसांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत असताना तळेगाव शहर एक तर प्रचंड वेगाने वाढते आणि तळेगाव शहरामध्ये सुभाष चौकामध्ये वाहतूक शाखेची भव्य देखील अशी चांगली इमारत लवकरच तयार झालेली आहे. त्याचं देखील उद्घाटन होईल. तळेगाव शहरावर वाहतुकीचा येणारा जो ताण आहे तो ताण हलका करणं, नाहीसा करणं, त्याला योग्य नियोजन ट्रॅफिकचं करणं हे आद्य कर्तव्य प्रत्येक कर्मचारी हा साहेबांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. विशेषतः वाहतुकीचा ताण हा स्टेशन भागामध्ये जास्त असतो. स्टेशन भागामध्ये सगळ्यात चाकणचं ट्रॅफिक असेल, इंडस्ट्रीचं ट्रॅफिक असेल, कॉलेजची मुलं असतील, यांच्या वाहतुकीचं नियोजन करणं हे खरं रोजचं एक चॅलेंज असतं. आणि ते चॅलेंज आपल्या तळेगाव शहरामध्ये अनेक वर्ष किंवा अनेक रोज डेली 24 तास कर्तव्यावर राहून हे कसं पूर्ण करतात हे आपण सर्व पाहतच आहोत. अशा वाहतूक पोलिसांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि समाजाला एक असा संदेश या निमित्ताने देऊ इच्छितो की जसं आपण पोलिसांना एक जबाबदारीचं काहीतरी एखादं बोट ठेवतो, तसं समाजाचं देखील काहीतरी एक कर्तव्य असतं. 18 वर्षे मुलांना लायसन्सशिवाय गाड्या देऊ नये, प्रदूषणची सर्टिफिकेट घेऊन गाड्या चालवाव्या आणि कोणी राजकारण्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. जर विदाऊट लायसन्स एखादा सापडला कुणी राजकारण्यांनी साहेबांना पोलिसांना फोन न करता त्याला योग्य तो दंड व्हावा अशी मी रोटरी सिटीच्या वतीने एक समाजाला देखील एक संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. सर, 24 तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना कुठला सण साजरा करता येत नाही, पण या ठिकाणी आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि संग्रामभाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी एकादशी निमित्त, आषाढी एकादशी निमित्त फराळ आणि फळ वाटप कार्यक्रम असतो. काय सांगाल? प्रथमतः मी सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. लोकप्रिय आमदार मावळ तालुक्याचे सुनील अण्णा शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे इंटरनॅशनल तसेच संग्रामदादा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तळेगाव वाहतूक विभागाचे अधिकारी, अंमलदार व वॉर्डन यांना फराळ वाटप कार्यक्रम जो आहे आज तो आयोजित केलेला आहे. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच नियमितप्रमाणे ज्या पद्धतीने तळेगावातील लोक वाहतूक पोलिसांना सहकार्य करतात, भविष्यात देखील असे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.